पिरियड पेन आणि IBS हे दोन्ही एकच आहेत का? तर त्याचं उत्तर अगदी स्पष्टपणे नाही असं आहे. पिरियड पेन हा पाळीशी संबंधित आहे, गर्भाशयाच्या पिशवीशी संबंधित आहे. तर IBS म्हणजे काय? तर इरिटेबल बॉवेल सिंड्रोम हा बॉवेलशी रिलेटेड आजार आहे. याचा गर्भाशयाशी काहीही संबंध नाही. त्याच्यामुळे पिरियड पेन इज डिफरंट, IBS इज डिफरंट. मग दोघांमध्ये डिफरन्शिएट कसं करायचं? तर अगदी सोपी गोष्ट आहे. पिरियड पेन हा फक्त पिरियडच्या दरम्यान असणार आहे. वाईल IBS बिकॉज इट इज असोसिएटेड विथ बॉवेल, तो आणि पिरियड याचा काहीच संबंध नसणार आहे. पिरियडच्या दरम्यानही ते पेन असू शकेल, परंतु पिरियड नसताना सुद्धा ते पेन असणार आहे. आणि दिस इज द मोस्ट सिम्पल वे ऑफ डिफरन्शिएटिंग बिटवीन पिरियड पेन आणि IBS. त्याच्यामुळे अगदी या दोनमध्ये गल्लत करायचं कारण नाही आहे. या दोन गोष्टी वेगळ्या आहेत, दोन्हीची ट्रीटमेंट ही वेगळी आहे.